जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नाविन्यपूर्ण असा शेळी फार्मवर आपण आलेलो आहोत तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी. हा शेळी फार्म आहे आपले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर आहे. त्या विटा शहराला लागूनच हा गोट फार्म आहे. गोट फार्मचं नाव आहे आर.एफ. गोट फार्म. उमर फारुक अजित शिकलगार साहेबांचा हा गोट फार्म आहे. आज आपण शिकलगार साहेबांशी बोलून त्यांच्या या शेळी पालनाबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यांनी अगदी सुरुवातीपासून केलेलं शेळीपालन ते आज या एलिव्हेटेड शेड पर्यंत त्यांचा आलेला प्रवास, तो प्रवास जाणून घेणार आहोत. सोबत ते सोजत जातीचे जे बोकड सांभाळतात त्या बोकड पालनाबद्दल माहिती घेणार आहोत. त्यांचं उत्तम असं चारा नियोजन आहे. त्या शेतात जाऊन आपण त्या चारा नियोजनाची बद्दल माहिती घेणार आहोत. साहेबांच्या दिवसभरातील इथल्या कामकाजाच्या नियोजनाबद्दल माहिती घेणार आहोत. खूप माहितीपूर्ण आणि सुंदर असा हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शिकलगार साहेब नमस्कार. नमस्कार. पहिला एक आमच्या युट्यूबच्या प्रेक्षकांना आपली तुमची थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव उमर फारुक अजित शिकलगार, विटा तालुका खानापूर, जिल्हा सांगली. अच्छा, महाराष्ट्र. माझा मोबाईल नंबर आहे 9604-355-655. बरं, नक्कीच. आज आपण आपल्या या गोटफार्मची माहिती घेण्यासाठी आलो आहोत. मग सोबत आपले जे मित्र आहेत त्यांची एकदा मी ओळख करून देतो. आज आपल्या सोबत आहेत आपले सायमोते साहेब, कुपवाडचे आपले शेळीपालक आहेत, तज्ञ शेळीपालक. त्यांचा आपला व्हिडिओ झालेच आहे. सोबत आपले परमेश्वर दादा आहेत, आपले माळी साहेब आहेत आणि शिकलगार साहेबांचे चिरंजीव आहेत आपल्यासोबत. तर शिकलगार साहेब, आपण आम्हाला आता सुरुवात करताना हे सांगा की तुमचं शेळी पालनातलं पहिलं पाऊल कसं पडलं, कुठून सुरुवात झाली शेळी पालनाची? ऍक्च्युली साहेब, शेळी पालनाचं प्रथम पाऊल म्हणजे मी माझ्या वडिलांबरोबर 8वीला असताना मुंबईला गेलेलो. बर. तर तिथं आमचे पाहुणे म्हटले चला बाजार आहे, ईद होती त्यावेळेला, बकरा ईद. बर. तर त्यांच्या बरोबर ते आम्हाला देवनार मंडीत घेऊन गेले. देवनारच्या बाजारमध्ये. ओके. एकदम ती मोहा बघितला जनावरांचा. हा. तर आपली पण इच्छा जागृत झाली. मी जबरदस्ती करून 2 बोकडं त्यांना घ्यायला लावली. अच्छा. मग वडिलांनी ते आम्ही घेऊन आलो. तो नाद व्हायला स्टार्ट देवनारचा बाजार. तेव्हापासून जो तुम्हाला शेळी पालनाची सुरुवात आहे. बरोबर. मग आता आज हा आपला एलिव्हेटेड प्लॅटफॉर्मचा शेड वगैरे दिसतो, पण सुरुवातीपासून तुमचं कुठं झालं शेळी पालन, कुठे कुठे केला, कसं कशा पद्धतीने केला? त्यानंतर काय झालं, ते 2 पिल्लं आली. आल्यानंतर ते आम्ही गावात राहिलो होतो सिटीमध्ये. बर. तिथंच पाळत होतो. मग काय घरचं काय येतं ते जरा मक्यान वगैरे विकत घेऊन 2 बोकडं चांगली तयार झाली. त्यानंतर एक लत लागली की काहीच व्याप होत नाही, आपण दरवेळेला पाळायची बोकडं. मग ईदचं बोकड पाळत होतो. परत म्हटलं आता कुठं विकत आणत बसायचं, शेळीच घेतली. अच्छा. मग शेळीची पिल्लं होत गेली, ते आम्ही पाळायला लागलो. एक करता करता 2-3 असे करत 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 मग मागल्या 3 वर्षा मागेपर्यंत किंवा 4 वर्षा मागेपर्यंत माझ्याकडे 3, 4, 5, 6 इतकी क्वांटिटी कायमस्वरूपी असायची. शेळ्या बोकडं अशी सगळी संख्या एवढी असायची आपल्याकडे. 1-2 वर्ष फार आम्ही सगळे जनावर विकून टाकले. घरात काहीतरी घरगुती प्रॉब्लेम मुळे, त्यामुळे मग ती विकून टाकली. त्यानंतर आपल्याला ते शौक होता ना. बर. त्यामुळे काय झालं, करमायचं नाही. बर. मनच लागायचं. मित्राच्या देशाच्या शेळ्या होत्या तिथे जाऊन बस किंवा असंच. बर. जनावरांचं प्रेमच असं, एकदा जर त्यांची सवय लागली की करमत नाही त्याच्याशिवाय. त्यानंतर मग घरात एकदा आई वडिलांची चर्चा केली, मित्राची चर्चा केली. ते मग ते आणाय 2-3 आणलं. बर. 2-3 करायचं तर पहिलं जे पत्र्याचं खेळ होतं काढून टाकलेलं. बर. 2 वर्षाच्या मधल्या पिरियड मध्ये बंद केल्यामुळे ते शेड काढून टाकलं होतं. परत तिथं बांधकाम केलं आम्ही, प्रॉपर बांधकाम एकदम केलेलं आहे. बर. तिथं आम्ही 3-4 शेळ्या हे करत करत करत, हे म्हटलं इकडे चांगली आहे, तो म्हटलं तिकडे पंजाब मधून पण काय घेतले, असं करत करत 20 झाल्या. झाल्यावर लहान पडायला लागले, त्यांची पिल्लं वगैरे परत चालू झाली यंत्रणा बरोबर. बर. बर. त्यानंतर आता आपण बसलो इथं खाली जमिनीला होतं. ह्या शेडच्याच खालच्या बाजूला. बर. जमिनीवर होतं म्हणजे आरसीसीवर. बर. कोबा केलेला आहे खाली. अच्छा. त्याच्यावर होतं. त्यानंतर मग तिचा पावसाळा वगैरे प्रॉब्लेम व्हायची, जनावराला आजार पण. नंतर मग तर आपला कायमस्वरूपीचा विषय, तर मग ते आपण एलिव्हेटेड केलं. बरं. कोब्यावर लघवीचा वगैरे निचरा लवकर होत नाही, त्यामुळे ते ओल जास्त वेळ राहते त्याचा, असं बऱ्याचदा कोब्याची अडचण झाल्या. मग त्याचा तो प्रॉब्लेम जाणवा लागला म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला की एलिव्हेटेड. जनावरांचा आजार पण जाणवायचा पावसाळ्यात किंवा जास्त थंडीमध्ये. अच्छा. मग हा निर्णय घेतला. मग त्याच्यामुळे फायदाच होत गेला. इथं ह्या शेडमध्ये आल्यापासून आजारपणात फरक पडलेला जाणवला तुम्हाला? माझ्या मते 99% औषध पाण्याला पैसे जात नाही. म्हणजे ह्या शेडमुळे एवढा तुमचा 99% औषध पाण्याचा खर्च वाचलाय. 1% किरकोळ तापाला आहे ते आता तेवढं होतच राहणार जनावरांना, त्याच्याबद्दल काय नाही. तर मग शिकलगार साहेब, आता सांगा की सुरुवातीला ज्या तुम्ही शेळी सांभाळत होता, 4-6 शेळ्या तुमच्याकडे बोकड वगैरे असायचे, त्याची अशी विशिष्ट कुठे जात होती का साध्या आपल्या रेग्युलर ज्या देशी शेळ्यामध्ये त्याच्यामध्ये होतं आपलं? देशी नव्हती, त्यामध्ये सोजत होती किंवा शिरोळ असायची, बिटलची पण होती, बोर असायची, सगळं कॉकटेलच. बर. मिक्स, सगळ्यात मिक्स जात होत्या. अभ्यास केला पाहिलेला अभ्यास झालाय. बर. बर. मग त्यानंतर मग प्रॉपर फार्म करायचा किंवा शेळ्या आणायचं म्हटलं बिटलचं चॉईस केली. का तर पहिली गोष्ट की हाईट, त्याची पर्सनॅलिटी, आणि हे झालं बोकडाचं. आणि फिमेलचं दूध प्लस हाईट. बर. आणि रोग प्रतिकारक शक्ती. बर. ह्या गोष्टीमुळे मग म्हटलं
आता करायचंच आहे तर काहीतरी चांगलं करूया, त्यामुळे बिटल मध्ये मग बिटलमध्ये तुम्हाला रोग प्रतिकारक शक्ती चांगली वाटली? 100% फिमेल मेल बर. पिल्लं काही असू दे, बर. रोग प्रतिकार 100% चांगले. बाकीच्या मी हा मुद्दा का जरा जोर देऊन बोललो, कारण माझा सुद्धा बिटलचा फार्म आहे. पण जे एन्क्वायरी करायला येतात किंवा भेटायला येतात त्यांचा मुद्दा असा आहे, बिटल तुम्ही सांभाळायला लागला, आपल्या इथं बिटल चालत नाही, त्यांना आजार फार होतात, त्यांचे आपल्या देशी शेळ्यापेक्षा आजारी पडायचे चान्सेस जास्त असतात, असं त्या लोकांचा सूर असतो. आपण आपल्या अनुभवावर सांगतो, नाही तसं काय नाही आहे. आज तुम्ही स्वतःहून पण तो अनुभव घेतलेला आहे की बिटलचं रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे, असं काय नाही आहे. प्रॉब्लेम फक्त कधी येत असणार आहे, ज्यावेळी पंजाबमधून नवीन शेळी येते, तिला इथं सुरुवातीला ऍडजस्ट करताना थोडाफार त्रास होत असणार आहे. 12 दिवस 15 दिवस क्वारंटाईन ठेवायची. बर. त्यावेळी त्याला जर आजार प्रवासाचा ट्रेस वगैरे असेल हा. तर कव्हर होतोय 10-12 दिवसात. बर. त्यानंतर मग काय अडचण नाही. आता मी आहे, परमेश्वर भाई आहेत, हवा आहे, तुम्ही सगळे फार्मवालेच आहे, बरोबर. कुठं प्रॉब्लेम होतो बिटलचा? बरोबर. कुठं बिटल सगळ्या जनावरात रोग प्रतिकारक शक्तीमध्ये चांगलं जातं. चांगलं आहे. हे आपलं आता पाळतो म्हणून आपण सांगतो. बिटल बद्दल बरेच गैरसमज पसरवले, त्यातला त्यापैकी हा एक आहे. हो, हो, हो. वस्तुस्थिती काय आहे, पंजाबमध्ये आपल्या वातावरणापेक्षा पण थंड जास्त आहे, पाऊस जास्त आहे, ऊन जास्त आहे. हा. त्यामुळं त्यांची रोग प्रतिकार शक्ती आपल्या शेळीपेक्षा उत्तमच असणार आहे. बरोबर. फक्त जो काय आणतोय आपण त्यावेळेस जनावरांचे स्ट्रेस वगैरे काय येतो, प्रवासाचा ताण असतो तो सगळा. सेट व्हायलाच काय असेल ते आपल्याला त्रास होतो. बरोबर. एकदा जनावर आपल्या इथं सेट झालं की हा मोठे प्रश्न काहीच अडत नाही. काय? बिटल सारखं जनावर नाही जनावर. बरोबर. म्हणजे ज्यांना काय होतंय, कोणतं अंड्याला असते ते बर. कटिंगचा माल वगैरे आणतात किंवा कुठला क्रॉस ब्रीडिंग वगैरे रोगराई म्हणा, तसं काय करायचं, ते ताकद असेल झालं, थकवा झाला असेल, कमी रेट मध्ये वगैरे भेटतात, ते घेऊन येतात. इथं आले की दगा फटका होतो, त्यामुळे म्हणाले बिटल आपल्याला सेट होत नाही. पण असं काही नाहीये, बिटल सेट होतं आणि उत्तम रीतीने सेट होतं. साहेब, आता तुम्ही बिटल मध्ये काम करायला त्याला किती वर्ष झाली? प्रॉपर साहेब बिटल माझे पहिले पण होते, आपण प्रॉपर मध्ये आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष ओनली बिटल. अपवाद ईद मार्केट माझ्याकडे सोजत. हा, सोजतचे बोकड आहेत आपल्याला, ते बोकड पालन एक सोबत करता तुम्ही या शेळी पालनासोबत. बरोबर. मग हे बिटलचं जे शेळी पालन आहे ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मागे जे तुम्ही करत होता त्यापेक्षा हे बरं वाटते का? एकदम 100% आर्थिक अच्छा. दृष्ट्या एकदम चांगला बरोबर आहे. आहे. बरं चांगला बरं. आहे. आता आम्हाला शिकल साहेब, तुम्ही आता बिटल मध्ये काम करताय, मग ह्याच्यातला खरेदी विक्री मधला काय तुम्हाला अनुभव आला, किंवा बिटल मध्ये आणखी काय आम्हाला सविस्तर माहिती देता आली तर सांगा. खरेदी बिटलचं एक वैशिष्ट्य असं झालंय की माणसं पांढरे डोळे बघतात आणि बिटल घेतात. हा. हा सगळ्यात मोठा म्हणजे चुकीचा निर्णय. बिटल मध्ये पांढरे डोळे, काळा रंग, लांब कान, लांब कान हे बघतात. आम्ही पण काही प्रमाणात लांब कान बघतोय, बरोबर. पण पांढरे डोळे आणि लाल डोळे बघत हा. नाही. बिटल ओरिजिनल लाल डोळे आणि पांढरे डोळे आणि पिवळे पण येते. होतात की? हो. फक्त पांढरेच बघितलं तर पंजाबमध्ये देशी माल सगळा पांढरा डोळा. पांढऱ्या डोळ्या. नाही, मागच आबानी आम्हाला एका व्हिडिओत सांगितलं हा. होतं, पंजाबमध्ये उलट पांढऱ्या डोळ्यापेक्षा पिवळ्या आणि लाल डोळ्यांना जास्त महत्व आहे. देत ते नाही. जास्त देत देत नाहीत. देत नाहीत मला. आपण इथं पांढऱ्या डोळ्याच्या मागे लागलोय. खरं ते लोक जे खरोखर बिटल सांभाळतात त्यांना ते पांढरे नको आहेत, नको आहे. बाकीचे ते लाल आणि पिवळ्या डोळ्याला महत्व देतात. हो, हे बरोबर आहे. तर माणसं बिटल पांढरे डोळे बघितले की नाही, त्यात मग पॉईंट कुठलाच नसून दे, डोळे पांढरे बघितले संपला विषय, बिटल म्हणून घेते. आणि आपण ते करत नाही, आपण पॉईंट बघतो, डोळा पांढरा असतो तर गुलाबी असतो. आता माणसांचा एक विचार काय झालाय, बिटल मध्ये 20,000 15,000 25,000 30,000 रुपयाला शेळी आणली म्हणजे बिटल झाली. आम्ही त्याला मान्य करत नाही, बर. मान्य करत नाही. बर. बिटल प्रॉपर पंजाब मध्ये जावावं माणसांनी आणि तिथून त्यांनी ओरिजिनल चांगल्या वंशाची शेळी 25,000 रुपये आणून दाखवायची. बर. येत नाही साहेब, येत नाही, देती नाही. देते. हा. महत्वाचं म्हणजे उभाच करत नाही. अच्छा. हा. बर. उभाच करत नाही. तर दुसरे काय झालं की बिटल पाहिजे पण स्वस्त पाहिजे. माणसाला आम्ही काय म्हणतो, स्वस्त वस्तू कायम महाग पडणार. बर. तुम्ही उदाहरण द्यायचं झालं, 200 रुपयाचा शर्ट आणा हा, बाजारात हा, आणि ते घाला, 1-2 वेळा धुतला हा. आणि 1-2 वेळा घातला की टाकूनच द्यायचं. बरोबर. ते तुम्ही जर चांगल्या दर्जाचा आणा, हा. चांगल्या क्वालिटीचा, ब्रँड मध्ये थोडा त्यात हायफाय जाऊ नका, बर. जरा ब्रँड मध्ये असावा. ते तुम्ही धुवून किती घाला हा. काय प्रॉब्लेम नाही, किती धुवा हा. काय प्रॉब्लेम नाही, तुमचे खर्च पूर्ण बाहेर काढतोय, पैसा वसूल काय करतो. बरोबर. बिटल मध्ये पण तसं जावं शेळ्यामध्ये साहेब, की स्वस्त माल आणतात आणि चांगल्या किमतीला पिल्लं जावं या अपेक्षा राहते माणसाची. त्यामुळे ते एक मोठा विषय आहे. चांगल्या क्वालिटीचं जनावर घ्या, चांगल्या क्वालिटीनं पाळा, चांगल्या क्वालिटीनं पैसा कमवा. तर मग आता शिकलकर साहेब, आम्हाला अजून एक अशी माहिती द्या, आपले बरेच नवीन जे शेळी पालक आहेत, नवीन म्हणजे जे पूर्वी देशी शेळ्यामध्ये करत असतील कदाचित, किंवा काही अगदी शेळी पालनात पण नवीन यायला लागलेत, पण बिटलचं शेळी पालन नव्यानं चालू करायला लागलेत, त्यांना बरेचदा अयशस्वी व्हायला लागलेत, अपयशी यायला लागले या व्यवसायात, ते फार्म बंद पडायला लागलेत. मग ह्याच्या मागे काय करणार? आपला फार्म आता 2 वर्षाला सक्सेसफुली चालू आहे, तुम्ही याच्यात खरेदी विक्री व्यवस्थित चालू आहे तुमची, मग ते का अपयशी व्हायला लागले? तुम्हाला काय कारण वाटते? साहेब महत्वाचं म्हणजे खरं सांगायचं झालं ना, तर खरं पचत नाही माणसांना. बरोबर. हे पहिली गोष्ट आहे. बरोबर. मी जर एखाद्या सांगायला गेलो तर ती पचणार पण नाही. नाही. पण फार्मवाले काय करतात, नवीन चालू करणार आहे ते स्वस्त मधला माल ओळखतात, बर. कमी अमाऊंटची शेळी. आता ह्यांच्याकडे तुम्ही कमी अमाऊंट मध्ये देऊ शकता का चांगल्या शेळ्या? नाही. तर घेत असताना चांगल्या दर्जाचा माल घेत नाहीत, कमी दर्जाचा माल घेतात. हे यांना काय वाटतंय की आम्ही बिटल केलं, बर. पण ते बिटल मी म्हणत नाही बिटल असेल, हा, हा, हा. 100% बोलणार नाही. मग ते काय वेगळं असते का? हा, पण अपेक्षा काय राहते, मी बिटल केलं म्हणजे माझं बिटलचं पिल्लू एवढ्या पैशाला गेलं पाहिजे, ते जात नाही, कारण घेणार वेळा नसतो.
बरोबर. घेणार ते बघूनच घेणार की त्यात वेट गेन किती आहे, हाईट किती झाल्या, नाक नक्षा प्रत्येक गोष्ट बघणार आहे. हा घेणार वंशावळ बघणार आहे. तर तो ज्याचा फार्म आहे तो अपेक्षा तो माझं किलो 1 रुपयाला जावं पाहिजे, पण ऍक्च्युली पुढचा मागतो 20 पैशाला, बरं. कारण त्यात काय नसतात गुणधर्म. तर ह्याचा अपेक्षा भंग होतो. कारण मी बिटल केलेला हा. आहे आणि माझं किलो 20 पैशाला मागायला लागलो, 1 रुपयाला गेलं पाहिजे. मी सांगितलं 1 रुपयाला, तर त्यांच्या डोक्यात हे येत नाही की आपल्याकडे ती क्वालिटी नाही. आणि कालांतराने हे सगळं गरीब सगळं फेल जाते, त्यामुळे बंद करून टाकतात. कारण एकच, माल निवडताना चुकीचा निवड. मग हे कुठून घेतात असा माल? काय कुठला माल येतो? आता आम्ही पंजाबमध्ये बऱ्याच वेळा गेलो. मी गेलो, एक साहेब गेले, अण्णा गेले, आबा गेले. तर तिथं मंडी लागते, बाजार. आपल्याकडे कसं आमच्या व्हिडिओ सोमवार असतो. हा, आठवडी बाजार असतो आठवडी आपल्याकडे, जनावरचे बाजार. बाजार आहे. बरं. तिथून वाईट डोळे नुसतं बघून आणायचं, बाकी काय बघायचं नाही. हा, हा, हा. नुसतं पांढऱ्या डोळे बघून आणायचं, व्यतिरिक्त त्यात काय बघायचंच नाही. आता माझ्याकडे दाखवायला उदाहरण शेळ्या 1-2 आहेत, बरं बरं एक तरी आहे 100%. जे मी दाखवू शकतो, पण बोलू शकत नाही टॉपची बिटल आहे. बरं. आणि बिटल टॉपची दाखवायची म्हटलं तर दाखवू शकतो, हा. ही टॉपची बिटल आहे. पण ते आता जस्ट आम्ही 6 जण गेलेलो, मोठे मोठे फार्म वाले. मी एक होतो त्यात, 6 जण गेलो. 6 जणांमध्ये किती शेळ्या नव्हत्या तुमचा अंदाज सांगा. गाडी घेऊन गेलो बाय रोड, बर. 4-5 दिवस फिरलो हा. आणि 6 जणांमध्ये किती शेळ्या आणायच्या? काय किती? प्रत्येक आता एक सांगा. प्रत्येक एक दोन यायला पाहिजे ना, कमीत कमी 2 तरी. हा. फक्त मला एकच सापडली. अरे बाप. व्हिडिओ मध्ये येईल बघा तुमच्या. बरं बरं, ती दाखवा आपण. एकच सापडली. हा. आम्ही हेल्पाला लाखभर रुपये खर्च करून एक शेळी आणली. आपण सगळ्यात मिळून ना, अच्छा अच्छा अच्छा. एक शेळी आणली. लाखभर रुपये फिरण्यातच गेले तुम्ही. फिरण्यातच गेले आणि शेळी आणली किती? एक. हा. तर त्यांनी का नाही घेतल्या? कारण ते जाणकार होते. साहेब, मला आता आपल्या फार्म मधलं दिवसभराचं कामकाजाचं नियोजन कसं कसं असतं? सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपूपर्यंत हे काय काय तुम्ही करता? सकाळी सगळ्या 7-7:30च्या दरम्यान बर त्यांना खुराकी टाकली थोडीफार. बर टाकत नाही. बर पेंड किंवा मका चुन्नी, गहू चुन्नी या प्रकार राहते. बर. हरभरा चुन्नी. बर बर त्यानंतर त्यांना तूर भुसा असतो. बर. एक 7:30-8च्या दरम्यान पडला, हम्म. 9:30 पर्यंत ते संपवल्यानंतर 9:30ला जरा मुरघास टाकतो. बर मुरघास झाला तर 10:30 ते 11 दरम्यान हिरवे डाळे बांधायचे. त्यावर संध्याकाळपर्यंत एक 5च्या दरम्यान पर्यंत काही सुद्धा नसते. बर त्यांनी निवांत खाऊन रवत करत बसले, निवांत राहणे. 5च्या दरम्यान किंवा 5च्या आसपास त्यांना दावणी वगैरे सगळ्या स्वच्छ झाल्या तर आणखी पेंड, त्यात मका चुन्नी, त्यात गहू चुन्नी आणि हरभरा चुन्नी ही डाएट स्वरूपात त्यांना मी देतो. बर. त्यानंतर आणखी सुका चारा घालतो. संध्याकाळी परत सुका चारा. अच्छा. मी नेपेर घालत होतो सर, बर. हिरव्या चारामध्ये. हिरव्या चारामध्ये. बर. नेपेर बंद केलाय आणि ढाळा पद्धत मी चालू केल्या. का बरं नेपेर म्हणून केला? नेपेर व्हायला लागलं सर काय की उन्हाळ्यात थोडंफार आपण मान्य करूया, हा. शेळ्यांना ती लागू होईल. पण हिवाळा आणि पावसाळा नेपेर मुळे लगेच प्रमाण वाढते आणि खाल्लेलं आहे. आता तुम्ही पाठी करून आला संपवणार शेळी, हा. पण अर्धा 1 तास गेला की पोट आणखी दबल्यासारखं वाटणार. बर. म्हणजे अंगाला ते नेपेरा प्रकार लागत नाही. बर. त्यामुळे मी नेपेरा प्रकार बंद केला. तुती, हादगा, सुबाबळ, शेवरी, झाडपाला. झाडपाला, थोडक्यात मेथी. मी सुद्धा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दरवेळेला शेळीच्या बाबतीत बोलतो की शेळ्यांना झाडपाला हा सर्वात महत्वाचा चारा आहे. हे जे गवत वर्गातले चारे आहेत हे त्यांना थोड्या प्रमाणात ठीक आहेत, हो. पण फार जास्त जसं आपण गाई म्हशींना घालतो हो. तसं शेळ्यांना घालून त्याचा फारसा उपयोग नाही आहे. चालत नाही. शेळ्यांना मिठा काहीच येत नाही, बरोबर कारण खाल्ल्यानंतर काहीतरी अंगाला लागलं पाहिजे, लागत बरोबर. नाही. लागत नाही, लघु वाटे सगळं जाते. ह्या मुळात शेंडा खाणारी शेंडा खाणारी. झाडपाला खाणारी जात. झाडपाला. नेपेरचं तर माझ्याकडे जास्त प्रमाण आहे, शेतात लावलेलं आहे मी, भरपूर लावलं. बर. पण आता बऱ्यापैकी मी कमी करायला चालू केले. कमी करा आणि त्याच्या जागेला आता झाडपाला लावा लागला. अच्छा अच्छा. आधी माझ्याकडे भरपूर आहे, बर. आता आणखी लावायला लागले एक्स्ट्रा. हे झाडपाला जेवढा जास्त असेल तेवढं शेळ्यांच्यासाठी चांगलंच आहे. आणि सुका. बर. तुम्ही भुईमुंग भुसा द्या, बर. परत हरभरा शिरका द्या किंवा तूर भुसा द्या, ते तुमची मर्जी. बर. सुका पाहिजे आणि ढाळा पद्धत पाहिजे. बर. हा. बर. शेळी पालकाने डोक्यात ठेवा, मिनरल मिक्सचर हा घटक पाहिजे. मस्त आहे, गरजेचं आहे, मोठ्यावरती ज्या शेळ्या आहेत त्याच्यासाठी मिनरल मिक्सचर हे पाहिजे. आवश्यक गोष्ट आहे. म्हणतं म्हणतात आमच्या जनावर सकाळी नाही का, तर मिनरल मिक्सचर घालतो नाही. अच्छा अच्छा. पाहिजे. पाहिजे. साहेब, आता आपल्या इथं फार्मवर शेळ्यांना अधूनमधून आजार तर होत असेल, आता या प्लॅटफॉर्मवर कमी झालेत म्हणताय तुम्ही, पण अधूनमधून तरी आजार होत असेल, मग त्याचा औषधोपचार वगैरे कसं बघता तुम्ही? काय अधूनमधून होतो का तर होतो, हा. ताप येऊ शकतो, डायरिया, जुलाब लागू शकतो, बरोबर. किरकोळ नॉर्मल गोष्टी होते. ते माझा मुलगा बऱ्यापैकी मॅनेज करतो, अच्छा. त्याबद्दल जास्त माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे माहिती तो देतो. मग त्यांच्याशीच बोलू आपण या संदर्भात. आपल्या कसं आहे, शेळी पालनामध्ये आता आपलं शेड असल्यामुळे आपल्याला ताप बाकी असे मोठे मोठे आजार आपल्याला शेडवर बघण्यात येत नाही. पण जसं आता जुलाब आहे तसं आपण कसं आहे, थोड्या प्रमाणात असलं सल्फाटिमाइन बोलस, परत बायोबूस्ट बोलस, नाहीतर थोडं जर वाढलं तर ॲटोपिन सल्फेट इंजेक्शन बर. ही जर थोड्या प्रमाणात दिली तर कमी येतो. बर. परत लिक्विड मध्ये एनरोटास सर्दीसाठी वापरतो, खासीसाठी. पण त्याच्यापेक्षा जर वर गेलं तापचं म्हणा तर आपण त्यासाठी मेलनेक्स प्लस इंजेक्शन. अच्छा. त्याच्यापेक्षा जर वाढलं तर मग डोलोबॉन नाही तर निमापार. बर. लयच जर शेळी जर डायरिया जर झालं तर मग आयव्ही आपण हे देतो, लायकोसिटिन आयव्ही देतो, नाहीतर सल्फाटिमाइन सोडियम इंजेक्शन आयव्ही साठी देतो. अच्छा. असं आपण परत आपल्या शेडवर तर सध्या आपल्याला एलिव्हेटेड केल्यामुळे आपल्याला लय असा आजार बघण्यात येत नाही. बर.
बरं. आणि मग डॉक्टरांना बोलवायची वेळ कधी येते का 99% नाही येत आपल्याला, 99% नाही येत. अजिबात नाही. अच्छा, बाकी म्हणजे ज्यावेळेस ज्या फारच वेळा थोडं असेल तेव्हा जर आपण जर कमी करून घेतलं तर आपल्याला डॉक्टर बोलवायची गरज कधी पडत नाही. बरं, मग आता अनुभवातून सगळ्या औषधांची माहिती हा, कळलेली आहे, अनुभव. कधी कोणतं औषध काय द्यायचं. हो, आणि जसा अनुभव येईल आपल्याला औषधाचा, हा. शेळी पालनमध्ये अनुभव जसं आपल्याला मेडिसिनचा येईल तसं आपल्याला डॉक्टराची अजिबात गरज पडत नाही. बरं, मग थोड्यामध्ये आपण जर कव्हर केलं तर आपल्याला डॉक्टरची गरज म्हणजे कधीच गरज आपल्याला वाटत नाही. मला सांगा, तुम्ही आता हे कधीपासून बघताय औषध उपचारचा भाग जो आहे. औषध उपचार आधी पण आम्ही करायचो, पण मी कोर्स बी घेऊन आलो ना वेटनरीचा, म्हणजे शेळी पालनमध्ये मेडिसिन आणि मॅनेजमेंटचा कोर्स करून आले. अच्छा. हा, तरी माझं म्हणणं हे आहे, कोर्स जरी नाही केलं सगळ्यांनी तरी चालतंय. बरं. थोडक्यात जर तुम्हाला जर औषध केलं तुम्ही तरी तुम्हाला लय असं मोठ्या प्रमाणावर मेडिसिन नाहीतर डॉक्टरचा कन्सल्टंट घेण्यात तुम्हाला येणार नाही. बरं. शेळी पालनमध्ये हेच महत्वाचं आहे, थोड्या प्रमाणात जर मेडिसिन केलं, औषध पाणी केलं शेळीला तर लय आपल्याला गरज वाटत नाही. शेळीचे आजारपणाचे लक्षणे ओळखायची उभी करायची, हा, त्याच्यावर पुढचा निर्णय घ्यायचा. एकदा जनावरात आपण रमलो की ते ऑटोमॅटिक त्यांचं आपल्याला हा. उभारण्याच्या ह्याच्यावरूनच लक्षात द्यायला चालू होतं की बाबा. हात का नाही, हात उभी का नाही. करायला कशा प्रकारे उभी राहायला हा. एवढं बघण्यात पाहिजे मला. शेळी उभी राहिली की टेम्परेचर चेक करणे, थोडंफार जर खोकला असलं तर एन्ड्रोफ्लॉक्सासिनचं म्हणजे एन्ड्रो स्ट्रॉंग लिक्विड येतं ती पाजत राहणे. बरं. ही थोडी जर आपण जर पॉईंट घेतले तर आपल्याला लय मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्याला परत शेळीचा आजार वाढत नाही. बरोबर. आता तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल बोला, ते जरा सविस्तर सांगा, काय कसं काय शिक्षण झालंय तुमचं. मी आता कसं आहे, आपल्याला शेड असल्यामुळे मी आपलं मेडिसिन आणि मॅनेजमेंटचा कोर्स करून घेतलेला. बरं. आपले डॉक्टर माझे सर होते आयवाय सर, त्यांच्याकडून मी मेडिसिन आणि मॅनेजमेंटचा कोर्स करून घेतलेला. बरं. बरं, त्यात आपल्याला शेळी पालन बद्दल म्हणजे शेळी आजारी कसं पडते ते औषध, शिक्षण कुठलं चालू आहे ते शेळी आजारी असल्यामुळे परत काय काय औषध लागतं आपल्याला, थोडं प्रमाण जर जास्त जर त्याचं जर म्हणजे आजार वाढलं तर ती पण आपण रिकवर करू शकतो. या कोर्समध्ये आम्हाला सगळं शिकवलंय. बरं. पण आतापर्यंत आम्हाला एवढं हाय म्हणजे नॉलेज वापरण्यात आलेलं नाही. बरं. थोड्यामध्येच आपण कव्हर केलंय. शिक्षण काय कुठलं चालू आहे? आता सध्या काय चालू आहे. सध्या मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर करतोय. अच्छा. आपली साईट बी चालू आहे तिकडे बी असतो. बरं बरं. हा, मग हा जो कोर्स केला वेटरनरीचा बरं. मेडिसिनचा, तो किती दिवसाचा होता. तो एक 10 ते 15 दिवसाचा होता. हो. हो. अरे चांगला आहे. चांगला. म्हणजे मूळचं बेस आपला सिव्हिल हा. इंजिनिअरिंगचा आहे. मूळचं बेस हा, हे आपल्या जनावरांच्यामुळे आपण ते कोर्स हो. केलेला आहे. हा, आणि असं बी नाही की आपल्याला लय असं माहिती घ्यायला लागते, हा. लय आपण डॉक्टरच व्हायला पाहिजे असं काही गरज नाही. तुम्ही कोर्स जरी नाही घेतला तरी नॉर्मली जर तुम्ही त्यात एक्सपिरियन्स अनुभवातून करत जाता हळूहळू प्रत्येक गोष्टीचं. साहेब, आता जे आपण सोजत जातीच्या बोकडांचं बोकड पालन करतो ईदसाठी, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. ते आपण आणतो, कुठून आणतो, काय वयाचे असताना आणतो, मग त्यांचं सांभाळणूक कशी होते आणि ईदच्यावर तुमचं विक्री व्यवस्थापन कसं आहे त्याचं. गिरायक आहे किंवा किती वजनाचे असतात साधारण? हो, सांगतो. पहिला मुद्दा सोजत, जसं माझे पेटलचे पण कधी कधी मी घेतो, हा. तेही मोठं करतो. बर. हे पेटलचं झालं, सोजत आणि पेटल. बर. तर मी का पाळतो तर माझ्याकडे चांगल्या दर्जाच्या शेळ्या आहेत, तर त्या लिमिटेड आहेत, जागा भरपूर आहे हा. आणि जण- चांगल्या जातीच्या असल्यामुळे एकतर भेटत नाही, त्यामुळे लिमिटेड आहे. इतर सगळा खर्च त्यांचा किंवा शेळ्या व्याल्यानंतर काही लगेच पैसे येत नाहीत. त्यांचा लिमिट काळ 8 महिन्याचा आहे पूर्ण एका बेताचा. बर. तर ह्यासाठी मी काय करतो की वार्षिक काहीतरी एक मोठी पैसे यावं म्हणून मी बोकड पालन करतो. त्यामुळं आणि पैसे पण चांगले येते. त्यात दुसरी पहिली गोष्ट काय होती की आपल्याला बाजारात जावं लागत नाही बोकड विक्रीसाठी. बर. तुम्ही चांगली वस्तू बनवली, योग्य रेट लावला तर माणसं आपल्या फार्मवरून येऊन घेऊन जाते. दुसरी गोष्ट, माल हा सुंदर असावा, बोकड देखणे असावे, रुबाबदार असावे, तर कस्टमर पुडक्याची गरज लागत नाही. ऑटोमॅटिक आता आपली काय जनावर बुकिंग आहेत, 5-6 महिन्याची पिल्लं आहेत. आता बुकिंग आहे. हा, आता बुकिंग आहे की पिल्लं मला पाहिजे. बरं 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 बरं. तर असे पण 5-6 बोकड आता बुकिंग झाले. अच्छा अच्छा अच्छा. आणि आता संख्या किती आहे साधारण. आता माझ्याकडे बघा इथं एक 13 आहे, हा. अजून येणार आहेत काय. येणार आहे. मी साधारण खरेदी कुठून डायरेक्ट तुम्ही राजस्थान वगैरे आणता का. राजस्थानवरून करतो. हा, आणि काय बोकड बिटलचे आहेत ते जवळपास पंजाबवरून. बरोबर. मग हे साधारण आणताना किती वयाचे किंवा किती वजनाचे वगैरे 5-6 महिन्याचे आणतो, 30 ते 35 किलो दरम्यानचे. आणतात. नंतर आणि विकते वेळी साधारण किती झालेले असतात ते एक अंदाज. 70-80 70-80 किलो. किलो पर्यंत पण आरामाने होते. बरं 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 कारण बरं. त्यांची डाएट शेळ्यांचं वेगळं पडतंय आणि ईद मार्केटच्या बोकडाची डाएटचा प्रकार वेगळा पडतो. वेगळा बघ, तो पूर्ण वेगळा आहे त्याचा. बरं, आता ह्याच्यात मी तुम्हाला किती प्रॉफिट होतो विचारणार नाही, पण हा व्यवसाय परवडतोय का. 100% परवडतोय. बरं. मी तर सांगेन प्रत्येक शेळी पालकाने हा. करावं, कारण आपला बाकीचा जो खर्च आहे तर ते बाहेर काढतो. बरोबर. म्हणजे शेळी पालनाला बोकड पालन हे पूरक आहे. हो. त्याच्यासाठी तिथं ज्या अडचणी येतात किंवा कमतरता त्यामध्ये होते. माहिती घ्या. हा. बोकड आणून डाऊनला बांधले हा. आणि ते बेडगेनेच नाही घेतले, मग त्याचा अर्थ नाही. का त्यात पण बघायला लागतंय व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे त्याच्यावर. बोकड वाढणार आहे कुठलं नाही, कुठलं वाढणार हे पण बघणं गरजेचं आहे. माहिती घेऊन करणं. बरोबर. चालेल चालेल शिकलकर साहेब, तुम्ही आज आम्हाला खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल धन्यवादच. आणि आता आपण पुढच्या भागात आपले जे बिटलचे जे चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आणि आपल्या प्रत्यक्ष क्षेत्रावर चारा नियोजनाची पण माहिती घेऊया.
मित्रांनो आता आपण शिकलकर साहेबांच्या गोठ्यावरच्या काही विशिष्ट शेळ्या पाहूया ज्या अगदी गुणवत्तेत परिपूर्ण आहेत अशा. साहेब आता ही बिटल मधली शेळी आहे ती कानाची लाईन लेंथ बघा, परत शिंगाची ठेवून बघा, त्याचा नोज बघा, चेहऱ्याची हेड साईज बघा त्याची, हा प्लस बोन साईज बघा, आणि शिंगापासून ते शेपटीपर्यंतची लांबी बघा. बर. हे लक्षण याचा ह्याला कमानवाली म्हणतो आम्ही. पाठीला मणक्याला कमान झाल्यामुळे कमान. ह्याचं नाव कमानवाली. अच्छा अच्छा अच्छा. तर हे बिटलचं लक्षण आहे बघा. बर. कान, शिंग, माथा, नाक, पंच, लांबी, बोन साईज, शेपूट. काशीला सुद्धा एकदम छान आहे शेळी. बिटलचं शरीर जे मोठं दिसतंय आणि दुधाला जे शेळी दिसते ती बिटल म्हणाली. कारण या शेळीकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल शरीरानं कशी सदृढ दिसते बरोबर आणि खाली दुधाला पण चांगली शेळी. बरोबर अशी शेळी बिटलची असायला पाहिजे. बरोबर. आता बिटल मध्ये हे एक शेळी, हा. हे जुनी वंशावळ. बर बिटल मधली जुनी वंश, त्याचं स्ट्रक्चर चेहऱ्याचं पूर्ण वेगळं असणार बघा. बर. त्याच्या शिंगाची पेवण वेगळी असणार, त्याचे कान, त्याचं नाक, त्याचा चेहरा, त्याचे अच्छा. पाय, प्रत्येक गोष्ट हे जे जुनी वंशावळ आहे बिटल बर. मधली हे आहे. बर. तर आणखी तुम्हाला आता हिची जी शिंग वेगळ्या पद्धतीत दिसतात ही त्याच्यामुळे तशी आहेत का? हे जनरली ह्यातले जाणकार आहेत हा. ना बिटलचे जुने हा. जाणकार, बर. त्याच्यानंतर हे विक्टोरी लाईन आहे. विक्टोरी बर Red आहे. बर बर. तर आपल्याला ह्या मध्ये 200 आहेत, अजून आहेत आपण. चालेल चालेल. साहेब आपली ही शेळीबद्दल माहिती द्या. ही उच्चा माता म्हणून तुम्ही मला सांगितलं, मग ही उच्चा माता ओळखायचं कसं, नक्की काय उच्चा मातामध्ये बघायचं असतं? त्याच्यामध्ये एक चेहरा, त्यानंतर याचा माथा अच्छा. आणि शिंगाची ठेवण. बर तुम्हाला सगळ्यांपेक्षा जरा वेगळं वाटेल. बर. म्हणजे उलटा माथा ठेवण. अच्छा. आणि यात दुधाचं प्रमाण भरपूर आहे. मध्ये चांगल्या दर्जामध्ये प्रत्येकाला दूध जास्त आहे. हा. मध्ये उष्ण माता हे एक प्रकार होते आणि ते डोक्याला टोपी घातल्या देते प्लस पगडी पगडी बांधल्यासारखं. अच्छा. आणि त्या दुधाला हे रिझल्ट दुधाला ना हा उत्तम येतो. म्हणजे बिटल दुधाला तर चांगलीच आहे, त्यात पण उच्चा माता जर असली तर जास्त फरक पडतोय. दुधाला जास्त आहे. अच्छा. चला पुढची एखादी शेळी माझ्याकडे आणखी बघा साहेब, जाऊ दे. हे शेळी बघा, हे लांबी, रुंदी, कान, शिंग, प्रत्येक गोष्ट चेक करा तुम्ही. बिटलचं शरीर जे सदृढ पाहिजे म्हणतात ते शरीर बैठ दुधाला पाहिजे. आपल्या 39 पासून 43 हाईट पर्यंतच्या शेळ्या आहेत. बर. हे आता फिमेल आहे. 4 दात झाले त्याचे. 4 दात झालेले 6व्या दातावर आले असं. 40 उंचीचे. 40 प्लस आहे. बर. 40 बर 40 प्लस आहे पण थोडं हरकत. बरोबर. नाही आपला आता युट्यूबवर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्रांना पण मी हे सांगू इच्छितो की बिटल नक्की काय आहे हे तुम्हाला ओळखावं म्हणून आम्ही जनावर सेपरेट घेऊन दाखवतोय. आबांच्या इथं पण आपण अशा पद्धतीने दाखवलं होतं, जतला पाटील साहेबांच्या इथं पण अशा पद्धतीने आपण शेळ्या दाखवल्या होत्या. याच्या मागचं कारण एकच आहे, तुम्ही जे बिटल म्हणून खरेदी करताय ते बिटल आणि हे जे आता जाणकारांनी निरखून पारखून आणलेल्या शेळ्या आहेत हे बिटल, यातला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. हे बघा, ही पुराणी नसल. अच्छा. एकदम बिटल मध्ये एकदम जुनी वंश. जुनी वंश. मगाशी त्या शेळीबद्दल सांगितलं. हे जुनी नसल मध्ये हे शिंगाची वैशिष्ट्यपूर्ण ही ठेवण आहे. अच्छा. चेहरा, शिंग, बर. काय म्हणजे हे पण आहे, बरेच जण शिंग बिटलची उलटीच पाहिजेत असं म्हणतात, पण तसं काय नाही, त्याच्यात शिंगाचा थोडाफार फरक इकडे इकडे असू शकतं. होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा डोळ्याचा इश्यू सगळ्यांनी डोक्यातून काढून टाका. मुद्दा हाच झाला साहेब की ज्या गोष्टीवर बिटल ठरणार नाही त्या गोष्टीवर बिटल सध्या ठरायला लागले. डोळे काय आहेत, रंग काय, शिंग काय आणि कान केवढे आहेत तेच. ज्या मुख्य गोष्टी आहेत ज्याच्यावर बिटलची क्वालिटी किंवा प्युरिटी कळते ते गोष्टीकडे कोण बघतच नाही सध्या. थोडक्या लोकांनी काय केलंय, जे माल जे खपतो हा. आपल्याकडे ते माल आणून विकला तो भेटला नाही म्हणून ते सिद्ध करून दाखवून त्याने खरंच माल जे चांगला माल होता तो माल आपल्याला आणलाच नाही ते. नक्की. आता आज आपण जे व्हिडिओ करायला लागलोय, आपण 2-4 फार्म आता सध्या फिरले की अजूनही पुढे फिरणार आहोत, त्याच्यातून लोकांना हळूहळू कळेल अशी अपेक्षा करू आपण. 100% कळला. खरंच चांगला माल बाजूला ठेवला आणि जे माल आपल्याकडे नको तोच माल त्याने आणला. तर मित्रांनो आता आपण शिकलगार साहेबांचा फार्मवरचा जो मुख्य जो प्राणी आहे ज्याला आपण फार्मचा राजा म्हणतो तो ब्रीडर, त्या ब्रीडर बद्दल माहिती घेऊ. साहेब आपला हा ब्रीडर बद्दल मला थोडक्यात माहिती सांगा. हा ब्रीडर आहे बालाजी. अच्छा. गणवताबांचा जो खली बर आणि चांदणी, बर. परफेक्ट हाईट, अप्रतिम सुपर क्वालिटीची चांदणी आणि कली, बर. याचा हा बच्चा. खली हा याचा बाप आहे, चानी आई आई आहे. आहे, अच्छा. आणि दानवड साहेब म्हणजे आपले ते मोरूचीचे. मोरूची, हा. हा. तर त्याची कानाची लेंथ 20 इंची प्लस आहे. बर हे आता जस्ट आता दात त्याने पाडले. बर हाईट 43 आहे. बर. आता दात पडले म्हणजे आता दात लावा लागलाय तो. लावायला लागलाय तो. अजून आदंत होता. आदंत होता. अरे बापरे. बर. 43 वर आहे आता. अच्छा. कारण त्याचे 20 इंची प्लस आहे. आणि खुला पत्ता आहे पूर्ण. पूर्ण फुल खुल्ला पत्ता. बर बर. फार सुंदर मेल आहे. ब्रीडर हा अजून तसं आपल्या हिशोबाने धरलं तर अजून हा लहानच आहे, पिल्लूच आहे. बरोबर आहे की. अजून भयानक वाढणार आहे. आता त्याने एवढी हाईट घेतल्या म्हणलं काय तो 6-8 दातावर काय करेल त्यावेळेला. याला स्पेशल खुराक वगैरे असते लावला जातो. त्याला डाएट असं स्पेशल नाही.
हे जनरली असते ह्याचं वाढायचं कारण काय तर ते जेनेटिक बर वंशावळ महत्वाचं आहे. आणि डाएट म्हणजे काय तर मका वगैरे इकडे तिकडे थोडंफार असतं याला. त्या बोकडाची आई चांदणी आणि ह्या बोकडाचा बाप खाली हे समोरून बघितलं की समोरून पाहताना डोळ्याचे पारणं फिटावे अशी ती मोरोची जी घनवडाबांची जी शेळीपालक आहेत त्याजवळ बोकडांची शेळी आहे. बर एकदा जाणकारांनी किंवा नवीन शेळीपालकांनी एकदा अवश्य भेट द्यावं घनवडाबांची. तर आपण हा पाहतोय हा साहेबांचा भावी ब्रिडर आहे. ह्याच्या वैशिष्ट्याबद्दल पण आपण साहेबांच्याकडे माहिती घेऊ. हा रॅम्बोचा बच्चा. बर रॅम्बो माझ्याकडे होता. त्याला आणला त्यावेळेला एका दातावर 43 आहे. एक्सपायर झाला. 47 ला एक्सपायर झाला. आता मागील 2 महिने मागं. बर त्याचे एक मेल मी माझ्याजवळ ठेवलेला आहे. बर तर ह्याचं नाव मी हिरा ठेवलेला आहे. बर. माझा नेक्स्ट ब्रिडर भविष्यातला. बर तर ह्याचं आता रनिंग वय आहे 7 महिने. अच्छा 7वा महिना रनिंग चालू आहे. बर कानाची लांबी 19 19.5 इंचाची आहे. अच्छा 19.5 आहे पण 19 जाऊया. बर 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 ह्याचं पंच बघा. रोमन नोज बघा. ह्याचा सीना करून बघा. बघण्यासारखं. चोळी छाती म्हणतात. ह्याचे बोन साईज बघा. सायडर मध्ये हे बघणं महत्वाचं आहे. मेल मध्ये बघणं महत्वाचं. 7 महिन्यामध्ये हाईट. अजून तर बच्चा आहे. दात लावायचा प्रश्नच येत नाही. 7व्या महिन्यात लावू शकतो. बर बर त्याच्यात आता 38 प्लस आहे. नावाप्रमाणे हिरा आहे. मित्रांनो शिकलगार साहेबांनी नुकतीच ही शेळी पंजाबमधून खरेदी केलेली आहे. ते स्वतः तिथं समक्ष गेले होते आणि तिथून त्यांनी निवडून ही शेळी आणलेली आहे. मग ह्या शेळीबद्दल बाबत साहेबांच्याकडून माहिती घेऊ की त्यांनी ही का निवडली आणि केव्हा आणली का आणली ही सर्व माहिती घेऊ. साहेब आपल्या या शेळीबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. ही शेळी पंजाबमधून मार्केटला एक 10-12 दिवसामागे मी खरेदी केली. बर पंजाबमध्ये असं सहज आम्ही गेलेलो. काही घ्यायचं असं काय मेन उद्देश नव्हता. पण भेटले तर सोडायचं नाही. बर बर आपण एक विषय. तर ही शेळी पंजाबमध्ये आम्ही मध्ये कोटला साईडला घेतली. त्याची हाईट आहे 43. 43 इंच उंची आहे शेळीची. आहे. वा कानाची लेंथ आहे 19. बर 18.5 प्लस प्लस 18.5 प्लस जरा. हा याचा बॉडी स्ट्रक्चर हाईट, त्याचे पाय त्यांचा सिंग, त्यानंतर याचा उच्चा माता. हे जी पगडी आहे ना हा त्याला हे उच्चा माता. बिटलमध्ये या स्ट्रक्चरला उच्चा माता म्हणजे चेहऱ्याच्या या ठेवणीला. मित्रांनो चला आता शिकलगार साहेबांचा गोठा पाहूया. विटा शहरानजीकच साहेबांचं घर आहे आणि घराच्या शेजारीच गोठ्याचं बांधकाम केलेलं आहे. पूर्वी ज्या ठिकाणी ते शेळीपालन करत होते जमिनीवर त्याच ठिकाणी आता प्लॅटफॉर्म उंच करून त्यांनी एलिव्हेटेड गोठा बांधलेला आहे. हे जे आहे ते त्यांचं स्टोअर रूम आहे आणि या इथे त्यांनी गोठ्याच्या खालच्या बाजूला जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. खालच्या बाजूला जाऊन आपण पाहू शकतो त्यांनी पुरेशी उंची ठेवलेली आहे जेणेकरून खाली साफसफाई करण्यासाठी माणूस व्यवस्थितरित्या फिरू शकतो. चारी बाजूनं खालच्या बाजूलाही त्यांनी चारी बाजूनं बंदिस्त करून घेतलेलं आहे. आता आपण वरती जाऊन प्रत्यक्षात आतून गोठा पाहू. आत जाण्यासाठी असा लाकडी फळ्यांचा रॅम्प केलेला आहे आणि आत गेल्यावर आपण पाहू शकतो की बॅरलपासून अगदी व्यवस्थितपणाप्रमाणे त्यांनी गव्हाणी तयार केलेल्या आहेत. तसेच सुटसुटीत मोठ्या आकाराचे कप्पे केलेले आहेत त्यांनी जेणेकरून शेळ्यांना कोणत्याही प्रकारची गर्दी न जाणवता मोकळ्यापणाने ते फिरू शकतात. कप्पे मोठे असल्यामुळे त्यांनी प्रत्येक कप्प्याला 2 बाजूंनी गव्हाणे दिलेले आहेत जेणेकरून आज जरी शेळ्यांची संख्या वाढली तरी प्रत्येकाला निवांतपणे खाता येईल. चला आता शिकलगार साहेबांचे चारा नियोजन पाहूया आपण. गोठ्याच्या मागच्या बाजूलाच त्यांचं जे एक शेत आहे तिथं त्यांनी तुती वगैरेची लागवड केलेली आहे आणि तिथून पुढं काही अंतरावर आणखी त्यांचं शेत आहे. तिथेही त्यांनी चारा लागवड केली आहे. मुख्यत्वे करून त्यांनी चाऱ्यात सुबाबूळ, तुती, नेपियर ह्या गोष्टी लावलेल्या आहेत. तसेच हादगा, शेवगा अशाही झाडांची लागवड त्यांनी केलेली आहे. तर मग मित्रांनो आजची ही अनुभव भेट आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपण जे व्हिडिओ घेऊन येणार आहोत नवीन नवीन वैविध्यपूर्ण गोठ्यांचे ते आपण न चुकता पाहू शकाल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.